वसई जवळच्या नायगावमध्ये एका 47 वर्षीय इसमाची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे। या इसमाचा मृतदेह हा नायगावमध्ये एका झाडीच्या जंगलामध्ये सापडला। तिवराची झाडं होती आणि त्यामध्ये हा मृतदेह सापडला। सकाळी हा मृतदेह जेव्हा कोणाला दिसला त्यांनी नायगाव पोलिसांना याची खबर दिली आणि नायगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि घेतल्यानंतर त्याकडे एक मोबाईल देखील मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। आणि भागोजी उतेकर असं या इसमाचं नाव आहे आणि याचं वय 47 वर्ष असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। या घटनेनंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना बोलवून घेतलेलं आहे आणि संपूर्ण शरीराची पाहणी केली असता त्याच्या छातीवर आणि गळ्यावर मोठ्या प्रमाणे वार आहेत आणि ते वार करून त्याची हत्या केलेली आहे। आता ही हत्या नेमकी कोणी केली, कुठल्या कारणासाठी अद्याप कळू शकलेलं नाही। कदाचित हत्या आणखीन कुठेतरी केली असेल, त्याचा मृतदेह या ठिकाणी टाकला असावा असा देखील अंदाज वर्तवण्यात येतो। परंतु पोलिसांच्या 3 टीम सध्या तयार झालेल्या आहेत आणि लवकरच या हत्येचा छडा लावणारा पोलिसांनी सांगितलं आहे। या संपूर्ण हत्येबद्दल पोलिसांनी नेमकं काय म्हटलं आपण ऐकूयात। नायगाव रेल्वे स्टेशनला ईस्टला एक 47 वर्षाच्या इसमाचा खून झाला आहे आणि त्याची बॉडी खारपुटीच्या जंगलामध्ये पडली आहे अशी माहिती आमच्या पोलिसांना मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी भेट दिली। घटनास्थळी एक बॉडी मिळून आली होती। त्या ठिकाणी मैताच्या चीजवस्तू मिळून आल्या। त्याच्यातून त्याचं नाव आणि मोबाईल नंबर मिळाला। त्यावरून नातेवाईकांना आम्ही बोलावून घेतलं, मैताची ओळख पटवली। त्याचं नाव भागोजी उतेकर, वय 47 वर्ष, राहणार नालासोपारा असे आहे आणि याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात CR नंबर 35/2024 असा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचा तपास PI अंधारे हे करत असून याबाबत माननीय पोलीस आयुक्त, ॲडिशनल आयुक्त, DCP मॅडम व ACP मॅडम यांचे मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढे तपास करीत आहोत। तर त्याला कुठे कुठे स्टॅबिंग केली होती, कसं होतं? त्याच्या छातीवर आणि गळ्यावर स्टॅबिंग आहे। तर काय माहीत पडलं कोण आहे, कोणी हत्या केली? अज्ञात आरोपी आहेत, अजून निश्चित नाही आहे। आम्ही वेगवेगळ्या अँगलने तपास करीत आहोत।